नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सुटसुटीत अशी साबुदाण्याची उसळ। तर त्यासाठी मी अशा पद्धतीचा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। तर इथं बघू शकता एक एक दाणा असा सुटसुटीत झालेला आहे। तर अशा पद्धतीचा साबुदाणा भिजवण्यासाठी आपल्याला फक्त एक वेळ साबुदाण्याला स्वच्छ धुवून साबुदाण्याच्या वर अर्धा इंचापर्यंतच पाणी घालायचं आहे आणि ते 5 ते 6 तास छान भिजून घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे वेळ कमी असला तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून सुद्धा अशा पद्धतीचा साबुदाणा भिजून असा सुटसुटीत बनवू शकता। तर इथं बघू शकता अतिशय छान असा आपला साबुदाणा भिजलेला आहे आणि इथं बघा अशा पद्धतीचा साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे की जेणेकरून असा प्रेस केल्याने हलकासा याचा उंडा टाइप गोळा तयार होईल। तर बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा बघणार आहोत। तर उकळलेले 2 बटाटे घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे, त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धा वाटी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आपल्या चवीनुसार तिखट कमी जास्त असेल तर तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि त्याचबरोबर घेतलेले आहे मी थोडेसे शेंगदाणे। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे आणि आपण शेंगदाणे छान असे फ्राय करून घेणार आहोत। तर इथं बघू शकता शेंगदाणे आपले छान असे फ्राय झालेले आहेत, अतिशय कुरकुरीत फ्राय झालेले आहेत। तर या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची। तर मिरची सुद्धा आपली छान फ्राय झालेली आहे। तर यानंतर सर्वप्रथम यामध्ये जाणार आहे बटाटे, त्यानंतर यामध्ये जाणार आहे आणि हलकसे याला असं फ्राय करून घ्यायचं आहे। यानंतर यावर घालायचा आहे आपल्याला साबुदाणा। इथे बघू शकता एक एक दाणा असा पडत आहे। तर इथे साबुदाणा सुद्धा टाकून झालेला आहे। तर याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला उपवासाचं मीठ। तर आपण सर्वप्रथम एकजीव करून घेणार आहोत हे साहित्य आणि त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। तर इथं बघू शकता साबुदाण्याचा टेक्स्चर तुम्ही एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे। जर तुम्हाला सकाळच्या उपवासासाठी ही साबुदाण्याची उसळ लागत असेल तर तुम्ही रात्रीला सुद्धा हा साबुदाणा भिजू घालून ठेवू शकता, ते तर अतिउत्तम होईल आणि छान अशी आपली साबुदाण्याची मोकळी आणि सुटसुटीत अशी उसळ तयार होईल। तर यावर आपण आता मीठ घालून घेणार आहोत। तर मीठ घालूया। तर इथं उपवासाचं मीठ घेतलेलं आहे मी। तर साधारण हे 1 चमच मीठ आहे। तर अजिबात हा साबुदाणा चिकट होत नाही आणि याच्या गुठळ्या सुद्धा बनत नाही। तर हा मीडियम गॅसवर आपण छान फ्राय करून घेणार आहोत। अजिबात असं तेलकट सुद्धा होणार नाही। तेलाचं प्रमाण आणि साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही कितीही घ्या, फक्त एक वेळ स्वच्छ धुवून साबुदाण्याच्या वर तुम्ही फक्त अर्धा इंच पाणी ठेवा। तुमचा साबुदाणा असा एक एक दाणा असा सुटसुटीत होईल आणि छान असा मऊ भिजला जाईल। तर रेडी झालेली आहे आपली मऊ सुटसुटीत अशी साबुदाण्याची उसळ। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। तर सर्व करून घेणार आहोत आपण। तर इथं बघू शकता तुम्ही तर रेडी झालेली आहे आपली साबुदाण्याची उसळ। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।